एक बौद्ध भिक्षुक आणि त्यांचा शिष्य जंगलामध्ये पर्णकुटी बनून राहत होते. बौद्ध भिक्षुक आता म्हातारे झाले होते. त्यांचा शिष्य तरुण होता. हे वयस्क भिक्षुक नेहमी ध्यानात आणि आत्मचिंतनात व्यस्त असायचे. एकदा ध्यान लावून बसले की 2-2 दिवस त्यांची समाधी लागायची. याच त्यांच्या प्रखर साधनेमुळे त्यांना एक दिव्य शक्ती प्राप्त झाली होती. ते अनेकदा भविष्यात काय होणार हे ध्यान करताना पाहायचे. असेच एकदा ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना दिसलं की येत्या 8 दिवसात त्यांचा शिष्य मरण पावणार आहे. हे भविष्य जाणल्यावर त्यांनी आपल्या शिष्याला जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाळा, मी तुला 8 दिवसांची सुट्टी देत आहे. आश्रमातून तू तुझ्या घरी जा, पण 8व्या दिवशी मात्र नक्की इकडे परत ये. त्या शिष्याला सुट्टी ऐकल्यावरच खूप आनंद झाला. तो म्हणाला, चालेल गुरुजी, तसंही मला घराची खूप आठवण येत होती. मी जाऊन येतो घरी. गुरुजी ठीक आहे म्हणाले आणि तो लागलीच जायला निघाला. गुरुजींना निरोप देताना तो म्हणाला, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आता तुमचंही वय झालंय. मी आश्रमातली कामे आल्यावर पूर्ण करेल. गुरुजी त्याला ठीक आहे सांगतात. मागे मात्र गुरुजींच्या डोळ्यात पाणी येतं, कारण त्यांनी आपल्या शिष्याचं भविष्य जाणलं होतं. तो गावाला जाताना रस्त्यात एक नदी लागते. ती पार करून त्याला जायचं असतं. तो नदी किनारी आला. त्याला तिथे एक मुंग्यांचं वारूळ दिसतं. त्यात लाखो मुंग्या होत्या. काही मुंग्या बाहेर येत होत्या तर काही आत जात होत्या. त्या एकमेकांना धडकायच्या आणि आपला रस्ता बदलायच्या. हे सगळं बघून त्या शिष्याला खूप छान वाटत होतं. तो बराच वेळ मुंग्यांचा तो खेळ बघत होता. मग त्याला असं जाणवलं की नदीचं पाणी वाढत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या लाटांनी मुंग्यांचं वारूळ वाहून जाऊ शकतं. त्याने मग स्वतःचा सदरा काढला आणि त्या वारुळाभोवती अशा प्रकारे गुंडाळला की ज्याने त्या वारुळातल्या मुंग्यांना पाण्याचा त्रास होणार नाही. आणि एक छोटासा मातीचा आडोसा तयार केला, ज्यातून नदीच्या लाटांचं पाणी सुद्धा वाहून जाईल. एवढं करून तो नदी पार करून आपल्या गावी गेला. तिथे मस्त घरच्यांबरोबर त्याचे 8 दिवस मजेत कसे निघून गेले हे त्यालाच कळलं नाही. त्याला अचानक 7व्या दिवशी संध्याकाळी आठवलं, आपल्याला आश्रमात जायचं आहे. 8व्या दिवशी तो सकाळी लवकर उठला. सगळं बरोबर आणलेलं सामान त्याने घेतलं आणि घरच्यांना निरोप देऊन तो निघाला. चालता चालता संध्याकाळ झाली. इकडे आश्रमात त्याचे गुरुजी डोळे लावून बसले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझा शिष्य आतापर्यंत हे जग सोडून गेला असेल असे त्यांना वाटले. देवा, हे काय होऊन बसलं रे? त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं. त्यांना समोर एक मुलगा येताना दिसला. त्यांनी नीट पाहिलं तर तो त्यांचा शिष्यच होता. त्याला जिवंत पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि आश्चर्य सुद्धा वाटले. त्यांनी शिष्याला विचारलं, तू इथून निघाल्यापासून ते परत येईपर्यंत काय काय केलंस ते मला सांग. त्याने सर्व हकीकत सांगितली. मग तो मुंग्यांचा प्रसंग सुद्धा सांगितला. तेव्हा गुरुजींना कळाले की ह्याने जे लाखो मुंग्यांचे प्राण वाचवले होते त्यामुळेच ह्याला जीवदान मिळाले. कर्माच्या सिद्धांताने काम केले होते. मित्रांनो, आपले कर्मच आपल्याला मारतात किंवा तारत असतात. आपण जे कर्म करतो ते अनेक पटीने परत आपल्याकडे परत येतात. हा निसर्गाचा नियम आहे. मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट असो. आनंदी आयुष्य जगण्याचा अगदी सोपा उपाय म्हणजे सातत्याने चांगली कर्म करत राहणे. गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.